अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सध्या राज्यभरात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या महिलांच्या शोषण प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी नाशिक येथील साखरवाडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झालेले असतानाच त्याच प्रकरणातील पीडित महिलेचे अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार कोपरगावात उघडकीस आला आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात चर्चेला उधाण आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गंगाधर शिंदे राहणार कोपरगाव यांनी दिनांक 25 मार्च रोजी BMW या व्हॉट्सअपवर ग्रुपवर संबंधित पीडित महिलेचा व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान हा व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आडाव राहणार कोपरगाव यांनी राहुल शिंदे यांना पाठवल्याचे समोर आले आहे। तसेच योगेश आडाव यांना हा व्हिडिओ त्यांचा मित्र संदीप गर्जे राहणार माजलगाव जिल्हा बीड यांनी पाठवल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी राहुल गंगाधर शिंदे व योगेश पंढरीनाथ आडाव यांना ताब्यात घेतले असून त्यांना आज दिनांक 26 मार्च रोजी दुपारी कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने दोन्ही संशयितांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपी क्रमांक 3 संदीप गर्जे यांचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणात आणखी महिला पीडित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्याबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे। शेवटी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की संबंधित प्रकरणातील अश्लील व्हिडिओ कोणीही सोशल मीडियावर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर शेअर किंवा व्हायरल करू नयेत। असे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। तसेच असे व्हिडिओ किंवा फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवरही कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे।